म्युन्सिपॅलिटीवाल्यांची गाडी आली, त्यामुळे तुम्हाला कुठेच काय बसलेलं दिसणार नाही आता. कारण का माझं श्रावण आहे, तिचं पण श्रावण आहे, तर कधीच माझे राहिले येत नाही. गुड मॉर्निंग. तर मगाशी उठलो, नाश्ता वगैरे केला आणि कृषिकाला आताच ट्युशनला सोडलं. आणि कालचे हे जे कपडे स्टँडचे, तर कालचे हे जे कपडे स्टँडचे ते काढते, घडी घालून ठेवते. म्हणजे बरीचशी छोटी मोठी कामं आहेत. लादी पुसायची आहे, प्लस कृषिकाचा टिफिन रेडी करायचा आहे आणि रिटर्न दादरला जायचं आहे, कारण की तो ड्रेस झाला आहे छोटा, ते चेंज करायला. आणि किरणचे छान छान व्लॉग आलेत ट्रॅव्हल स्टोरीज बाय किरणवर, म्हणजे यूट्यूब चॅनलवर. नक्की बघा, मस्तपैकी फिरतो, एन्जॉय करतो आहे. उद्या येणार आहे तो, आणि ते आम्हाला कंटाळा आला आहे तो, नाही तर कारण की तो असल्याची सवय असते. आणि घरी असल्यावर असं वाटतं पप्पा एकदा कधी कृषिकाचा फिरायला जातो, नुसती बडबड बडबड चालू असते आणि असल्यावर कंटाळा येतो. आणि आता उद्या येईल तो आणि मस्त मस्त शूट करतो इथे, मस्त एन्जॉय करतो आहे. ड्रोन पण तोडून झाला आहे तिकडे त्याचा, तर आल्यावर सांगेल मला ड्रोन तुटला. काही ना काही ड्रोनचं असतंच त्याचं दरवेळेला. मागे तिकडे ड्रोन रत्नागिरीला पाडला होता, तेव्हा पण विंग्स जरा हे झालेले त्याचे. आता तर पूर्ण दोन्ही साईडचे विंग्स तुटलेत. उद्योगी आहे हो. तर आत्ताच कृषिकाची स्कूलची तयारी केली आणि तिला आता बसला सोडते आणि मी जाते मग ट्रेन. चल का, कपडे सुकू दे बाबा, पाऊस नाही येत. चला जाए जा. कृषिका पाठी राहतेस नेहमी, आरामात डुलेराम. तर आत्ताच कृषिकाला बसमध्ये सोडलं आणि मी आले चुनाभट्टी स्टेशनला. मी ट्रेननी जाते, म्हणजे कसं स्टेशनच्या बाहेर असल्यामुळे पटकन घेतलं, चेंज केलं आणि मग यायला जा. चला तर ट्रेन पण पटकन आली तर. तर बरोबर पाऊण तास झाला मी कुर्ल्यालाच होते, काका ट्रेन आली नव्हती, लेट होता ट्रेन. पाऊण तासाने ट्रेन आली, म्हणजे मी कृषिकाला सोडल्यानंतर जी निघाली आहे ते आता 2 वाजले, तर आत्ता दादरला पोचली आहे. आणि गर्दी बघितलं ना, जाम गर्दी, त्यामुळे म्हटलं दादरला उतरल्यावर शूट करू. चला, तर दादरला पोचली आहे मी. म्युन्सिपॅलिटीवाल्यांची गाडी आली, त्यामुळे तुम्हाला कुठेच काय बसलेलं दिसणार नाही. आता एवढे सणवार आलेत तरी पण काहीच नाही आहे, म्हणजे पूर्ण भरलेलं असतं इथे. ड्रेस, लहान मुलांचे कपडे, सगळं चालूच असतं. तर काल या शॉपमधनं मी घेऊन गेले होते, रिटर्न आले चेंज करायला. कल ही लेके गई थी ना, बोला ना उसको बड़ा लगेगा, 26 नंबर देना. यामध्ये घेतला होता, शेवटी तिला मोठाच लागणार आहे. तर पटकन कृषिकाचा ड्रेस चेंज करून घेतला मी. एक साईज मोठी घेतली आहे, एक नाही सॉरी 2, म्हणजे 24, 25, 26 घेतलं आहे मी. आता बघूया, थोडं मार्केट चालू आहे का, वेळ आहे तर म्हटलं 1-2 राऊंड मारूया. तर आज रिटर्न पुढे आले, बरोबर नक्षत्राच्या इथेच लाईनीमध्ये स्वप्नेरी आणि या मोबाईलच्या शॉपच्या बाजूलाच कुर्तीज लागल्यात 150लाच. बराच सेल लागला आहे. लॉंग आहेत काय कुर्ती? ये लॉंग आहेत का? नाही हे ते काय बोलले, डोगरी डागरी काय डांगरी. ओके, जंप सूट बोला हां 100 रुपीज क्या 100 रुपीज दाखवा. चांगला आहे, पण कपडा पण चांगला आहे. तर आज सगळं मार्केट लागलं आहे, काल काहीच नव्हतं बघा. काय म्हणजे पूर्ण रस्ता खाली होता. आज इकडे तिकडे टॉप लागलेत, आणि जेवढे टॉप बघणार शॉर्ट कुर्तीज वगैरे 150मध्येच आहे या साईडला, तर घेतलात तर. आणि इकडे टी शर्ट वगैरे लागले, लिपस्टिक. तर आत्ताच चुनाभट्टी स्टेशनला पोचले. एवढा कंटाळा आला ना, ट्रेनला एवढी गर्दी.
आणि मार्केट तर आहे थोडंफार होतंच, पण म्हटलं आता नको फिरायला, अजून पाय दुखायला लागले. जा आणि ये तर नशीब पोचले चुनाभट्टी. इथं अजून 3ला 10 मिनिट आहेत. याच्या आधीच आले असते मी, पण तिकडे आपला जातानाच पाऊण तास लेट झाली ट्रेन, त्यामुळे लेट झाला. चला, तर आत्ताच मी पण घरी आले, म्हणजे येईपर्यंत मला 3:30 वाजलेच. मग खालीच बसले, किशोरीकडे गेले 5 मिनटं पाणी पियाले, रस्त्यात येतानाच लागलं तिचं घर, आणि मग तिथे बससाठी बसले आणि डायरेक्ट तिला घेऊनच आले. आणि आत्ता जरा मोठा ड्रेस मिळाला आणि एकदम परफेक्ट वाटतोय. बाबू तुला आवडला? अगं बाई, म्हणून मुलटतेस काय? बघा हिरोईन बघा, एकदम मस्त नवीन पॅटर्न आहे, आणि ह्याचे हाताचे हे पण डिझाईन पण छान आहे. बांगडीचा कलर आहे लाल. हिरोईन आमची. नाच आता. मेन म्हणजे पॅन्ट होती ना, ती एकदम छोटी होती, आता मोठी आहे बरोबर. तर आत्ताच मी किशोरीकडे आले आणि मी बघितलं ना, व्हिडिओ स्टार्ट केली, म्हटलं असं का होतं आहे, क्लिक का नाही होत आहे. तो स्लोमोवर गेलेलं, तर रिटर्न आपलं 4K 60वर केलं, आणि आत्ता आले किशोरीकडे बसले गप्पा मारत. घ्या ना थोडं तरी. तर आत्ताच मी किशोरीकडे थोडा वेळ गप्पा वगैरे मारत बसलेले, आणि तिथून बोलत बोलत वहिनींशी फोनवर आमच्या इथे पोचलो, आणि लिफ्ट पण आली. चला थांब जरा, घाई नको करू राजा. चला 19 फ्लोअरवर आलो की हिचा गोंधळ चालू. तोंडात ना काढ तसा, डोर ओपन आहे, जा भक्कर. पप्पांना बरं नाही, ताप येतो. हॅलो, गोळ्या घेतलात की नाही? तर आत्ताच मम्मीकडे थोडा वेळ बसलो, आणि चिमा भेटली खूप दिवसांनी, आणि आता चुनाभट्टीत आली. म्हटलं किरण नाही, चल एक दिवस माझ्याकडे, कधी येणार ती तरी. तर म्हटलं आज मस्त गप्पा मारू, खूप दिवसांनी भेटणार आहे, तर चला. तर चिमा खूप दिवसांनी आली, आणि आम्ही सगळं व्हेज बाहेरनं मागवलं आहे, आणि इकडे बर्गर पण घेतलेत, व्हेज घेतलेत, कारण का माझं श्रावण आहे, तिचं पण श्रावण आहे. तर कधीच माझे राहिलेत नाही, आज आली आहे पहिल्यांदा. म्हटलं मजा मस्ती करू, थोडाफार गप्पा मारू, आणि अचानक प्लॅन झाले तिचा. म्हटलं येऊया घरी घेऊन, मस्त मज्जा मस्ती करू, गप्पा गोष्टी करू. आणि कृषिकाची पण मजा झाली ना बाबू. हां, आणि आज एक मोठी गंमत केलं. माझा कॅमेरा तिच्या खेळण्याच्या पिशवीत टाकलेला वरती घेऊन आले, आणि मी घरभर खाली शोधते. अक्षरशः एवढं टेन्शन आलेलं ना मला, म्हणजे मी खाली कुठे विसरली का, आणि लपवून ठेवला लबाड. तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं, अंथरुणंसुद्धा पडली आमची मस्तपैकी. खूप दिवसांनी आले, तर गप्पा गोष्टी करू, मग थोड्या वेळाने झोपू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.